नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय। शिवकालीन इतिहासातील एक अजरामर योद्धा, एक असा योद्धा त्याचे धडे किंवा त्याची गोष्ट आपण आपल्या बालपणापासून ऐकतच आलो आहोत। असा योद्धा ज्यांनी महाराजांसाठी गड जिंकून दिला, असा योद्धा जो महाराजांचा लहानपणापासूनचा मित्र होता आणि असा योद्धा ज्यांनी महाराजांचा आणि आऊसाहेबांचा एकही शब्द कधीच खाली पडून दिला नाही, म्हणजेच सुभेदार तानाजी मालुसरे। आज 25 ऑगस्टला सुभेदार गड आला पण सिंह हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येत आहे। दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकाच्या शिव अष्टकातलं हे 5वं पुष्प आहे आणि हे 5वं पुष्प या चित्रपटातले किंवा या 8 चित्रपटातल्या रांगेतलं एक नवीन युटर्न किंवा एक नवीन वळण असं आहे। दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दरवेळेला आपल्यासाठी नवीन नवीन पुष्प हे सादर केलेच आहेत। त्यामधील हे 5वं पुष्प म्हणजेच सुभेदार चित्रपट हा खरंच खूप सुंदर बनला आहे। या चित्रपटामध्ये लढाया तर आहेतच, पण त्यासोबत शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे या दोघांमधील मैत्रीचं नातं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर दाखवण्यात आलं आहे। सुभेदार हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शूरवीर योद्धे तानाजी मालुसरे यांच्या जीवनातील टप्प्यांवर प्रकाशझोत घालतो। चित्रपट खरंच खूप सुंदर झाला आहे। चित्रपटाचा पहिला भाग हा सुभेदार म्हणजे तानाजी मालुसरे एका साध्या योद्ध्यापासून सुभेदार कसे बनले हा प्रवास दाखवतो। या प्रवासामध्ये शिवाजी महाराजांवर आलेले संकट, त्यामधून ते कसे बाहेर निघाले किंवा त्यामधून बाहेर पडताना त्यांना कोणत्या कोणत्या मावळ्यांनी कशी कशी मदत केली हे सारं काही पहिल्या भागामध्ये आपण बघू शकतो। चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा दाखवण्यात आला आहे आणि तो टप्पा म्हणजे आग्र्याची सुटका। आग्र्याहून सुटका करून शिवाजी महाराज पुन्हा जेव्हा त्यांच्या घरी येतात किंवा त्यांच्या गडावर येतात, तेव्हा त्यांच्यामधील आणि शिवाजी महाराजांच्या आई म्हणजे जिजाऊ माता या दोघांमधील मुलगा आणि आई यांचं नातं खरंच किती सुंदर असतं। किंबहुना या साऱ्या प्रवासामध्ये जिजाऊंनी महाराजांच्या पश्चात हा संपूर्ण प्रदेश किंबहुना हा संपूर्ण राज्य, हे संपूर्ण स्वराज्य कशा पद्धतीने सांभाळलं याची जाणीव आपल्याला होते। चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसं चित्रपटामधील महत्त्वाचे टप्पे आपल्याला बघायला मिळतात। मग त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम असू दे किंबहुना तानाजी मालुसरे जेव्हा सुभेदार बनले त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने स्वराज्य सांभाळलं हे सारं काही आपण पहिल्या भागामध्ये बघू शकतो। चित्रपटाच्या मध्यानंतर चित्रपटाची खरी रंगत सुरू होते, म्हणजेच आपल्या सगळ्यांना परिचित असणारा तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा। बेलबंडार उचलल्यानंतर उदयमानाच्या हातातून कोंढाणा गड हा कशा पद्धतीने मालुसरे यांनी सर केला आणि कशा पद्धतीने तो आऊसाहेब आणि शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केला, ही सारी शौर्यगाथा आपण सेकंड हाफ मध्ये बघू शकतो। सेकंड हाफ मध्ये खरी रंगत म्हणजे सेकंड हाफ मध्ये सुरू होतो तो कोंढाणा सर करायची मोहीम आणि या मोहिमेचं दृश्य सुद्धा दिग्पाल लांजेकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर ठेवलं आहे। चित्रपटामधील प्रत्येक कलाकारांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि त्यांची भूमिका चोख पद्धतीने पार सुद्धा पडली आहे। ज्यामध्ये आऊसाहेबांची भूमिका निभावणारे मृणाल कुलकर्णी असू दे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावणारे चिन्मय मांडलेकर, तानाजी मालुसरे यांची भूमिका निभावणारे अजय पुरकर आणि तानाजी मालुसरे यांच्या भावाची भूमिका म्हणजे सूर्याजी मालुसरे यांची भूमिका निभावणारे अभिजित श्वेतचंद्र, या साऱ्याच कलाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केले आहे। याचबरोबर एक नाव सुद्धा आवर्जून घ्यायला आवडेल, ते म्हणजे शेलार मामा यांची भूमिका निभावणारे समीर धर्माधिकारी। या साऱ्यांनीच त्यांचे काम खरंच खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रेखाटले आहे। चित्रपटाच्या उत्तरार्धामध्ये आपण फक्त आणि फक्त कोंढाण्यावर होणारी लढाई, उदयभान आणि तानाजी मालुसरे या दोघांमधली असणारी लढाई किंवा त्या दोघांमधले असणारा संवाद, हे सारं काही या चित्रपटाला पूरक ठरतं। चित्रपट जसा जसा संपत जातो तस तसा चित्रपटाला अजून रंगत येते। शेवटची 15 मिनिटं ही प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारच आहे, कारण या लढाईमध्ये धारतीर्थ पडलेले तानाजी मालुसरे आणि त्यानंतर सुरू ठेवणारे सूर्याजी मालुसरे यांनी हा लढा, हे सारं काही बघण्यात खरंच खूप रंगत येते। जसजसा चित्रपट शेवटाकडे येतो तस तसा शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे या दोघांमधलं नातं आपल्याला खरंच खूप चांगल्या पद्धतीने आणि जवळीक साधणारं असं दिसतं। चित्रपट जेव्हा संपतो तेव्हा संत तुकारामांच्या आम्ही जातो आमुच्या गावा हे गाणं सुरू होतं आणि या गाण्यासोबतच सुरू होतं ते रायबाचं लग्न। रायबाच्या लग्नामध्ये तानाजी मालुसरे यांची भासणारी कमी, सूर्याजी मालुसरे यांनी त्यांच्या काकाची निभावलेली भूमिका आणि शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना दिलेला शब्द म्हणजेच पुतण्याचं लग्न, हे चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतो। चित्रपटाची स्टोरी, चित्रपटाचे डायलॉग, चित्रपटाचं दिग्दर्शन जेवढं दमदार आणि ताकदीचं आहे तेवढंच दमदार आणि ताकदीचं या चित्रपटातलं संगीत सुद्धा आहे। नवोदित संगीतकार बोलण्यापेक्षा या सगळ्या सिनेमामध्ये किंवा या अष्टकामधला एक दमदार आणि चांगल्या आणि भारदस्त आवाजाचा गायक म्हणजे देवदत्त बाजी आणि अवधूत गांधी यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे। चित्रपट एकंदरीत पाहायला गेला तर खरंच खूप सुंदर आणि
या चित्रपटामध्ये मैत्रीचं निखळ नातं दाखवणारा असा आहे। एक गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल ती म्हणजे दरवेळेप्रमाणे या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची फक्त आणि फक्त लढवय्या किंवा योद्धा अशी छाप नसून या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची एक हळवी बाजू, एक इमोशनल टच आपण पाहू शकतो। सुभेदार तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराजांची असणारी मैत्री, त्या मैत्रीसाठी त्या दोघांचे एकमेकांवर असणारे प्रेम आणि सरतेशेवटी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंना दिलेला शब्द, हे सारं काही आपण पाहू शकतो। चित्रपट बघायला गेला तर खरंच खूप सुंदर बनला आहे। प्रत्येक कलाकारांनी, दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटासाठी खरंच खूप मेहनत घेतली आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे या चित्रपटाला आम्ही देतोय 4 स्टार। एका ओळीमध्ये जर बोलायला गेलं तर हा चित्रपट म्हणजे मैत्रीची खरीखुरी व्याख्या दाखवणारा असा आहे। तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर सिनेमागृहामध्ये जाऊन चित्रपट नक्कीच बघा। शिवाष्टकातलं 5वं पुष्प दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या सगळ्यांसमोर मांडलं आहे आणि हो, हा चित्रपट ज्या पद्धतीने आम्हाला आवडला त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा आवडेल, यामध्ये काहीच दुमत नाही। दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी संपूर्ण मेहनत घेऊन, याच्या संपूर्ण टीमने मेहनत घेऊन हा चित्रपट बनवला आहे आणि खरंच हा चित्रपट फक्त लढवय्या आणि योद्ध्याचा नसून या चित्रपटामध्ये मैत्रीचं खरं नातं काय असतं, मैत्री कशी असते आणि मैत्री कोणासोबत का आणि कशी करावी हे सारं काही दाखवणार आहे। तुम्हाला जर हा रिव्ह्यू आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, मराठी धमाल या आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।